श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवूयात रव्याचे गुलाबजाम. एका भांड्यामध्ये 1 कप साखर, 1 कप पाणी टाकून गुलाबजामसाठी लागणारा पाक आपण थोडासा चिवट होईपर्यंत शिजवून घेऊयात. नंतर गॅसवरती कढई ठेवायची. ती गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकायचं. तुपावरती मी 1 कप बारीक रवा टाकून त्याला 1-2 मिनटं तरी रवा छान भाजून घ्यायचा. रवा भाजला की याच्यामध्येच मी 1 कप दूध घातलेलं आहे आणि या दुधावरतीच हा रवा मी शिजवून घेणार आहे आणि शिजल्यानंतर त्याला थोडंसं वाफवून घ्यायचं. आता या रव्याचं मिश्रण थोडंसं कोमट झालं की त्याला मी मऊ होईपर्यंत मळून घेणार आहे. तोपर्यंत आपला पाकसुद्धा मस्त असा शिजलेला आहे. तर आता या पाकामध्ये मी थोडीशी विलायची पावडर टाकलेली, केसर असेल तर जरूर वापरा. तर आपला पाक बनवून तयार झालेला आहे. रवासुद्धा छान मळून झालेला आहे. तर आता या रव्यामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे आणि ही मिल्क पावडर 1-2 मिनटं तरी या रव्याच्या मिश्रणामध्ये छान एकजीव होईपर्यंत मळून घ्यायची. आणि यामध्येच मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर आपले हे मिश्रणसुद्धा मस्त मळून झालेलं आहे. तर आता याचे आपण छान असे गुलाबजाम करून घ्यायचे. तर आपले मस्त असे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत. गॅसवरती कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेलसुद्धा मध्यम गॅसवरती मी गरम करून घेतलेलं आहे. तर आता एक एक करून आपण हे गुलाबजाम मस्त गोल्डन रंगावरती तळून घेऊयात. गॅस मध्यम आहे. पटकन छान आणि खूप टेस्टी हे गुलाबजाम बनवून तयार होतात. तर आपले 3 ते 4 मिनटानंतर गुलाबजामसुद्धा मस्त असे तळून झालेले आहेत. तोपर्यंत मी पाकसुद्धा थोडासा कोमट करून घेतलेला आहे. तर आता हे तळून घेतलेले गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि एक 5 ते 7 मिनटानंतर आपले हे मस्त मऊ रसरशीत रव्याचे गुलाबजाम बनवून तयार होतात. करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब.